भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आज दिवसाचा पहिला ब्लॉग हा इथून सुरुवात करतो कारण दिवसभरात काही शूट नाही केलं. शूट का नाही केलं कारण आज पाऊस पडत होता आणि फुटबॉल खेळायला गेलो. तर पावसात भाई कॅमेरा तर काढू शकत नाही, तर त्याच्यामुळे आता सुरुवात केली. आता जिमला आलो आणि हिट किस्सा असा झाला की भाई मी माझा कॅमेऱ्याची बॅटरी भाई घरी विसरलो. हां, तर मी कॅमेऱ्याची बॅटरी घरी विसरलो. मग ती आणायला आता कोणाला तरी परत पाठवलं. मग ती बॅटरी आणली, आता रोल करायला चालू केले. आज भाग आहे. आज आमच्या अजून एक मित्र आलेला आमचा हाकल्या. जिम अर्धी केली. मला बोला थांब जरा 5 मिनटं नेटवर्कमध्ये मी जातो. आणि पाण्याची बॉटल इथे ठेवली आहे. मेसेज बघा. आणि काय मेसेज आहे? मी बोललो घरी का गेला, बोलतो अरे चाललो जरा बाहेर. मी बोललो कुठं चाललंय? बँड्राला. बोलतो नाही बॅग पण दुखतंय म्हणून घरी आलो. असा हा एक सेट मारला आणि पळून गेला. मला बोला थांब आलो मी 5 मिनटात आलो. आणि या घरी जाऊन झोपलाय बाई. व्हिडिओ बघ. डेंजर काम. काय आमची जिम बिम सगळं करून झालं आता. आणि आज आमची 1 तारीखची लास्ट लोकर आहे. आज जिम आम्ही बंद करणार. आज खूपच लेट झाला जिमला यायला, कारणच खेळून असले पाय दुखत होते ना माझे, ताकद नव्हती अंगात. आणि मग आता बघू आता आज का रात्रभर जागणार नाही. आजचा कंटेंट हा पटापट करणार. तेजस तुझ्या डोक्यावर कॅमेरा लावून ठेवतो मी. हे टांग आहे ना भाई, असं कंटेंट सतत निघत राहिला. नेक्स्ट मंडेला पण जाऊ. कशाला? आम्ही जाणार उद्या आता दुपारी. मला पण यायचं. तू जा आता कामावर. म्हणून तुला बोलतोय काम धंदा सोडून दे, जॉब सोडून दे. पैसे कोण देणार आहे? तू. पैसे कशाला? काम धंदा सोडून जायचं. हे रस्त्यावर जे मिळेल ते खायचं. हा, पाहिजे तेव्हा जायचं, हॉटेलच्या बाहेर असं करायचं. दिलं खायचं. हा नाही काय लय सॉर्टेड लाईफ एकदम अंजली. बघ ना, काय स्ट्रेस नाही, काय नसं. काय उठायचं, कुठेतरी झोपायचं, सकाळी उठायचं, जायचं सिग्नलवर. आपलं केस तर जबरदस्त देत. केस सोड एकदा केस सोड ना. केस सोड ना अंजली, एकदा सोड ना. हा हे बघ जबरदस्त देत केस. सगळं आपल्याकडे. फक्त तू गोरीलेस. ते करू ना आपण. बाती बिती भाषण असेल तोंडार. बघ काय करायचा प्लॅन. नाही यार, मला पण घेऊन चल. ठीक आहे, मला नाही माहिती. ठीक आहे, एक हिंट तर दे कुठे जायचंय. तिला बोल, तिची मम्मी फोन करते मला. तर भाई आज इतर दिवसापेक्षा इतर दिवशी पाऊस पडतो, पण तसा थोडा पडतो. आज भाई जबरदस्त पाऊस पडला. म्हणजे आज पावसाने भाई कहरच केलेला. आज जबरदस्त मजा. आणि आता आम्ही इथे आलोय. गेडी आता दिसत नाही अंधारात, पुढे जरा लाईटमध्ये जातो. आता आम्ही आलोय ते गेडिया मारायला. भाई गेडिया मारता आम्ही आलोय. अरे मला दिसत नाही आता खाली. हां, तर आता गेडिया मारता भाई आम्ही आलोय जुहू बीचला जरा चालणार. जरा इकडचं तिकडचं भपा वगैरे करणार, बोलणार आणि मग सीधा घरी जाणार. बस झालं भाई, आल्या लाईट. थँक्यू बाय. हां गेली तर मी. हे भाई कोणाला घेऊन आलोय बीचवर. मस्त गाणं. वा बबडी कुठे गेला? बबडी कुठे?
काय बोलतो भाई? आता बीचवर आले. बीचवर माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे शांत बसणं. ही जी मला गोष्ट आवडते बीचवर बसायला, सॉरी बीचवर करायला. एखादा असं चांगला दगड पकडायचा, जरा त्या दगडाला असं फुफू करायचं आणि त्या दगडावर शांत बसायचं. नाहीतर मग काय काय लोक असतात भाई असे, बसतो जरा शांत निवांत एकदम. हे भाई इथे आम्ही आता चालतोय. चालता चालता रस्त्याला इथे एक मीटर बोर्ड आहे भाई. तिथे स्पार्क उडलाय, स्पार्क. हा धूर निघतोय, धूर. हा तो धूर निघतोय ते भाई. आता दणदणीत 2-3 स्पार्क झाले. आता लोक पळायला लागली इकडचे तिकडे. काय आलं? स्पार्क झाला ना? स्पार्कची लाईट नाही गेली. हे त्यांचं नसणारच, घरांची पण नाही गेली. हे भाई दूर निघाला इथून. इथे आम्हाला तोच प्रश्न आहे की एवढा स्पार्क झाला पण कोणाची लाईट नाही गेली. तोच प्रश्न आहे. पण आतमध्ये पण नाही गेली, कुठे इथे पण नाही गेली, किंवा तिथे पण नाही, कुठेच लाईट नाही गेली. आता आपण याच्यावर काहीतरी हे केलं पाहिजे, रिसर्च केला पाहिजे आपण. पण डेंजर स्पार्क झाला. स्पार्क तर झालाय. चल जाऊ दे. चल चला चला, एवढा वेळ नाही. उद्या तर थांबू. जूमध्ये स्पार्क, जूमध्ये लागली भीष्ट आग. आगीत गेला आमचा एक मित्र साहिल अविनाश जगताप. साहिल. तो भाई तो चष्मा बिष्मा घाल. कोण या तो आमचं आता बीचवर बसून झालंय. मस्त थोडं असं बोललो, एकदम असं इम्पॉर्टंट टॉक्स केले थोडे. आणि आता आम्ही निघतोय. आणि आता गाडीत जाताना थोडंफार बोलेल. आता मला यायला लागली झोप. खूप दिवसांनी आज लवकर झोप यायला लागली मला. आज घरी जाणार मी माझ्या, आणि मी झोपणार. साहिल, तर दोघांना एक एक प्रश्न विचारतो. प्रश्न आपल्याकडे असं तुझ्यासाठी असं, आता आपल्या एवढा विषय निघालेला म्हणून मी तुला विचारतो. फ्रेंडशिप म्हणजे काय? फ्रेंडशिप म्हणजे जे मी आधी केलं ते प्लीज करू नका. नाही, रिलेशनशिप नाही, फ्रेंडशिप. तेच फ्रेंडशिप तेच. म्हणजे कसं असतं ते, म्हणजे जास्त काही झाल्यावर उगाच मी मित्राची गाण मारणे, हां त्याच्या मागे मागे बोलणे. हां नाही, मागे बोला. मागे बोला, मान्य आहे मला. बट असं काही बोलू नका की परत मग ती फ्रेंडशिपचं फक्त फ्रेंडच राहील आणि शिप गेली खड्ड्यात. शिप मग मोजत बसायला लागतील. शिप मग मोजत बसायला लागणार. बरोबर. प्लीज अशी चुकी कधीच करू नका प्लीज. चांगल्या गोष्टी पण सांग ना, चुकाच काय सांगतो. फ्रेंडशिप म्हणजे काय माहिती काय? आजचा किस्सा भाई मी तुला बोललो ना, माझी आल्यापासून किस्सा सांग. घरी काय करत होता, कसं करत होता? घरी मी, माझी आई आणि माझी बहीण, आम्ही तिघं असंच सोफा आपलं बेडवर असंच आपला फोन बघत होतो. मग 2 मिनिटासाठी असं सायलेन्स आला. त्यात बहीण माझ्या आईला बोलली की अरे मी तुला माहिती आहे का की दादा डिप्रेशनमध्ये का जात नाही. असं मला पण असं प्रश्न पडला, अरे का नाही जात मी, का नाही जात मी डिप्रेशनमध्ये. मग ती बोलली, जे ती बोलली ते असं एकदम असं छान वाटलं. मग ती बोलली की अरे आपलं मम्मी, मी काल माझ्या दादांच्या मित्रांसोबत बाहेर गेलेली जेवायला. तर त्या 2 तासात मला कळालं की भाई दादाचे मित्र अशी आहेत की ते कधीतरी डिप्रेशनमध्ये जाऊन येते. काय आलं साहिल भाई? काय रे, रडायला बिडायला नाही? ओके फुल वाटलं रडेल बिडेल, जरा कॉन्टेंट मिळेल काहीतरी असं थोडं इमोशनल असं काहीतरी बोल ना, रडायला येईल असं काहीतरी. हाच सेम प्रश्न आपण बाबूला विचार. विचार त्याला. बाबू बोल ना. फ्लॅश मारतो तुझे. येतो काय होता रोहन प्रश्न? तुझ्यासाठी फ्रेंडशिप काय? व्हॉट इज फ्रेंडशिप? माझ्यासाठी मैत्री ही प्रायोरिटी आहे. आणि मी ज्याच्यामुळे आहे, म्हणजे मी जो माझं व्यक्तिमत्व आहे, मी माझ्या घरच्यांमुळे आणि माझ्या मित्रांमुळे. जर माझ्या आयुष्यात माझे घरचे किंवा हे जर मित्र नसते, जे कोणी आहे माझे असे बोटावर मोजण्या एवढीच मित्र आहे, पण खूप कमाल. आणि माझ्यासाठी मी जर घडतोय तर मी त्यांच्यामुळे घडतोय.
आणि जो काय माझा सक्सेस किंवा जो काही असेल XYZ तुम्ही माझ्या मैत्रीमुळेच असेल. मला ते हेच म्हणणं आहे. पण तरी माझा प्रश्न आहे व्हॉट इज फ्रेंडशिप फॉर यू? एखादा असा किस्सा किंवा काहीतरी. अच्छा किस्सा, हा असे किस्सा खूप सांग. किस्से आहे. त्यातला एखादा सांग. आता एकदा साहिल तुझ्यासाठी रडत होता. असं कधी 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 नाही मला नाही, मी असंच बोललो. हा नाही, असं कोण असं एवढे इमोशनल नाही आमच्यात की भाई हो की भाई बिर्ला शॉट? बिर्ला शॉट. वीळतात. बिर्ला शॉट. किंवा हा भाई तू माझा मित्र आहे मला सोडून जाऊ नको असं कोण नाही आमच्यात. अरे पण अजून बबडी अजून अशी वेळच नाही आली ना ते की म्हणजे सोडून जातोय किंवा असं. कोण तसं वेळ काही एवढी म्हणजे at least एवढी लहानाचे मोठे झाले म्हणजे लहानपणाचे मित्र आहे आम्ही. असं नाही की नाही भाई आत्ताच बनलोय किंवा काय असे नाही की बाहेरचे पण मित्र असतात. तर ते तो म्हणजे ते असतं ना सक्का मित्र आणि चुलत मित्र हे काय असतं बाय? हे पण ही असतं. कुठली ट्रिप हे ट्रिप असते भाई, ट्रिप आहे ही, trip सख्खा आहे. मित्र आणि चुलत मित्र. माझं कॅमेरा नीट पकडतो दिसतोय का बघा तिथे. मग भाई तो बस घेतो काय. असा आडवा असं लाव काय मी काय नीट पकड. किस्सा तर असं मैत्रीचा आता आणि मला कॅमेरा नीट पकड. सध्या तर आहे. मला खरंच नाही आठवते मैत्रीचा किस्सा. पण माझं एवढंच म्हणणं आहे मित्र जपा आणि आपली माणसं ही मित्रांमुळेच कळतात आणि दुनियादारी पण मित्रामुळेच कळते. जो कोणी असेल म्हणजे फिमेल फ्रेंड असेल किंवा मेल फ्रेंड असेल जे कोणी असेल. आणि नाती सहजासहज नका तोडू. ही नाती काय असं काय लगेच बनण्यासारखी गोष्ट नसते. कळलं. फिरो तसंच आहे. मी तोडतच आलो ना सगळीकडे सगळं बॅरिकेड उडवतच आलोय मी. अरे भाई मस्करी करतोय. भाई असं सगळं आहे भाई. फ्रेंडशिप वाला काहीतरी यांनी सांगितलं आता. साहिल तुला काय अजून काय किस्सा बिस्सा सांगायचंय? हा ते जरा हे होईल. काय अडल्ट होईल नाही आढळत नाही. मग बबडीने मला मारलेलं आहे. काय बोलतो? बबडी तुला मारलेलं? हे जर पकड जरा असं. माझीच पकड. मारलं? माझीच चुकी होती. असं पण मारतं काय मित्रांमध्ये? बाबू बाबू फोकस मध्ये. मी सर्वात म्हणजे माझं असं एक शब्द आहे माझी ही जीभ आहे ना खूप कडू आहे. हा भाई. मला एकतर जर मी रागात असेल किंवा काय कोणी असेल माझे घरचे असेल किंवा कोण मित्र असेल मी बोलतो फटकळ बोलतो खूप फटकळ बोलतो आणि त्या मुमेंटला मला नाही कॅमेरा कळत. कुठे बघा तू हे बघ हे लवड्या बरोबर. मला तर कळत नाही की मी काय बोललो आणि काय नाही. मला अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने रिअलाइज होतं की अरे यार मी चुकीचं केलं. मग बोलायचंच नाही. ते तर ती सवय आहे. तरी मी खूप आता आधीपेक्षा खूप जास्त कंट्रोल ठेवलाय. खूप जास्त. ते काय अजून काय साहिलनी मार खाल्लेला ते त्या चुकीमुळे खाल्लेला. बाकी नाही माझी चुकी होती सोड. मी तेव्हा बालिश नाही म्हणजे आताही आहे बट तेव्हा मी लय होतं. थोडंसं हे केलेलं. हा, काय तेव्हा लय होता आता थोडा आहे. हा तेव्हा खूप अरे हे काय आहे? भूत. येडा बिडा काय रे? तरी पण मी तेव्हा थोडस जास्त ना ते 11वी-12वीत नवीन असं हे भेटतात मित्र भेटतात. मग ते कॉलेज लाईफ आणि ते तेव्हाच गोष्टी असू दे राहतो. काय नाही भाई माझ्याकडे तर काय नाही बोलायला. हा एकदम बिल्ला सोडा. पिल्ला शॉट क्या. काय नाही भाई माझं एवढंच म्हणणं आहे. काय नाही आपलं सर्कल मस्त टाईट ठेवा. सगळीकडे 19-20 होत असतं. कोण ना कोण कधी ना कधी काय ना काय बोलतं. फक्त ते आता आपल्या हातात आहे. मनाला किती वाईट लावून घ्यायचे. आणि मला नेहमी असं वाटतं की मी आधी असं फार जेव्हा पिक्चर बघायचो हॉलिवूड मूवीज स्पेशली तर त्याच्यात आहे ना प्रत्येक सिरीजमध्ये ना असं काय ना काय असतं की ना फ्रेंडशिपवाला काहीतरी गोष्ट घडते आणि मग त्यांचं काहीतरी भांडण होतं आणि मग दुसऱ्या सेकंदाला तिसऱ्या सेकंदाला किंवा एक 15-20 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी ते लोक नंतर हसतात बिसतात. हे काय आहे? हे असं थोडी असतं. हे थोडी असतं. आपला राग आला तर आपण स्वतःचा ठेवतो ना. म्हणजे ते माझं पण तेच व्हायचं. राग हा फार कंट्रोलमध्ये नसतो आपला. माझा तर आहेच. आणि हा तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो बरेच वेळा. पण तेव्हा मला असं कळलं की हा म्हणजे आता त्या दिवशी पण काय झालं बबड्यांचा येईल तसं बाचाबाची आई झाली की नाही दादा होत राहते.
हो काय काय रे, माझी बहीण मला बोलते, अरे दादा तुम्ही आणि तू आणि बबडी एवढे भांडला, परत तुम्ही 2 मिनिटात असं कसं बोलला की अरे हे असं का बोललं जातं, कारण आपल्याला माहिती आहे की मैत्रीत कधी ऑप्शन नाही ठेवायचा की हा मित्र नाही तर चल तो मित्र नाही. अरे ह्याला हातच नाहीत, एवढ्या. एकच हात आहे त्याला. माझा सगळा सिरियसनेस आहे मग एकच गेली, हे असंच असतं. तर मी हेच सांगत होतो की त्याला एकच हात होता. मैत्रीत असा बॅकअप ऑप्शन की हे असं काय नसतं की प्रत्येक मित्र मला नेहमी सारखेच आहेत. जसा आहे तसं सगळे सारखेच. हा कमी जास्त कधीतरी असतं, मी त्याच्याशी जास्त बोलू त्याच्याशी थोडं कमी होईल असं असू शकेल. पण जेव्हा आपली फ्रेंडशिप येते तेव्हा मला असं वाटतं की सगळे मित्र हे आपल्याला भाई सारखेच असतात. कोण आपल्याला असं वेगवेगळं असं काय नसतं, सगळे आपल्याला सेमच इक्वलच असतात आणि ते तसंच असलं पाहिजे. बस एवढंच आहे, बाकी काय फ्रेंडशिपवर असं काय बोलतो. माझी मम्मी नेहमी आताही बोलते नेहमीच, गेले 6 वर्षापासून एक डायलॉग आहे, म्हणजे एक डायलॉग आहे माझ्या मम्मीचा फिक्स. माझी मम्मी बोलते तुला नेहमी मित्र चांगलेच मिळाले, तू वाईट आहे. काय बोलतो. नेहमी बोलते नेहमी. मी एक सेकंड विचार करतो असं काय बोलतो की यार आम्हाला थांबव. मी वाईट आहे ठीक आहे, माझे मित्र तरी माझ्यासोबतच आहे. तर भाई बस एवढंच होतं. काय आता लय बडबड नाही करणार. आली आहे झोप, जाऊन झोपणार भाई मी आता. तर हा डायरेक्ट जाऊन झोपणार. आम्ही मुद्दाम बाहेर पडलो कारण ना दिवसभरात काय ॲक्सेस शूट करायला नाही मिळालं, कारण पाऊस होता. पावसात मी तो कॅमेरा नाही काढू शकत. जिममध्ये गेलो तर जास्त बोलू नाही शकत, कारण जिममध्ये कशासाठी येतो, वर्कआउट करायला येतो. हां, तर आधी मला असं वाटतं की आधी ते केलं पाहिजे आणि मग बाकीची बडबड आपलं टाईमपास जो काय तो सगळा तो तेव्हा करायचा. तर ते हा बस तसं सगळं होतं. त्याच्यामुळे मला ते शूट करायला स्पीकर आहे ना पाठी, तर त्याच्यामुळे ते काय जास्त मी शूट नाही केलं. सो आता घरी जाईल आणि आज पुरता हा व्हिडिओ पाहिजे एवढाच ठेवेल. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा. ऑलमोस्ट आपण आता आपल्या 100 ब्लॉग्सवर आलोय. तर हा आता 100 ब्लॉग्सवर आलोय. आता आपलं तो असं 75च्या पुढे आता आपण चाललोय. 76, 77. सगळी लोक सगळे लोक 75 हार्ड डेज चॅलेंज करतात. आपले 100 भाई 100 वाले भाई, 100 वाले 100 दिवस 100 ब्लॉग. हा यार 100 ब्लॉग होतील आता आपले. आतापर्यंत आपले 75 ब्लॉग झालेत मित्रांनो. 75 ब्लॉग आणि हा माझ्यासाठी लय मोठा टास्क होता. हा वाला 76वा असणार. मी हळूहळू सांगेन की ना कधी कधी ना कंटेंट नाही मिळाला तर मग काय करावं लागायचं, कसं करतो, कोणाला तरी बोलू अरे चल. कारण एकटं मी किती बोलणार आणि कायच बडबडणार, कुठेच जाणार आणि कायच करू. आमची घरं पण एवढी काय अशी भाई एवढी गव्हर्नमेंट कॉलनीतली एवढी काय बाप नाहीत आणि लय मोठी पण नाहीत की काहीतरी घरातल्या घरात मी काहीतरी कंटेंट क्रिएट करीन, असं पण नाही भाई. तर ते तसं सगळं आहे भाई. जाऊ दे. हा एक पाऊल टाकलं, दुसरा पाऊल बेड लागला. त्यात पण घरातले कुठेतरी बाहेर जातात, काय करायचं तेव्हा. जाऊ दे. तर असं सगळं आहे. हे पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये सांगेन मी कंटेंटवाल्या गोष्टी. आजच्या ब्लॉगचं नाव ठेवणार व्हॉट इज फ्रेंडशिप. ओह माय गॉड, व्हॉट इज फ्रेंडशिप अशा या ब्लॉगचं नाव असणार. बस एवढंच होतं. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या मित्रांना पाठवा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तो जे ये जवानी दिवाणीमध्ये असतो त्याचा मित्र, त्याचं नाव काय तसं ना, तो ये जवानी दिवाणीमध्ये त्याचा मित्र असतो. ज्वेलरी बेवडा. अरे तू कोण आहे? त्याला माझ आहे, आपण तुझे मित्र आहे. खाली करायचं.